नमस्कार मंडळी. तर आज आपण तळणीच्या करंज्या बघणार आहे, ओल्या नारळाच्या. माझ्या आईच्या हातच्या. तिने ते ओला नारळ किसून घेतला आहे. त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये ओला नारळ, खोबरा, जायफळ आणि इलायची ॲड केले. ते आता आपण गॅसवर ठेवून स्लो गॅसवर आपल्याला गूळ खोबऱ्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी थोडंसं ओलसरच सारण ठेवलेलं आम्ही. आणि इथे पाहू शकता आपलं सारण व्यवस्थित असं मिक्स झालं आहे आणि रेडी देखील झालेलं आहे आपलं सारण. गव्हाचं पीठ मळून घेतलं. एक गोळा घेऊन जशी आपण चपाती लाटतो तशी छोट्या साईजमध्ये चपाती लाटून घेतली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जे रेडी करून ठेवलं आहे ते सारण आपण त्याच्यामध्ये 1 चमचा आपण सारण त्याच्यामध्ये भरणार आहे. आणि पूर्णपणे व्यवस्थित दोन्ही साईडून आपण त्याला बंद करून घेणार आहे. आणि आपण हिला करंजीचा शेप देणार आहे करंजी कटरने. तिथे करंजी कटरने आता हिला आपण करंजीचा शेप दिलेला आहे. आणि आपली ही गव्हाची करंजी रेडी झालेली आहे. आणि तेल देखील मी कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं गॅसवरती. तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं तर मी एका टायमाला 2 करंज्या कढईमध्ये सोडलेल्या. तर आपल्याला करंजी अलटून पलटून गोल्डन फ्राय होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायच्या तेलामध्ये. एक साईडून फ्राय झाली म्हणून आपण दुसऱ्या साईडून तिला पलटी केलेलं आहे. असंच अलटून पलटून बघू शकता. इथे कलर चेंज होईपर्यंत आपण फ्राय केला. आणि फुगल्या देखील खूप मस्त अशा टम्म आहेत. आणि एकदा तुम्ही ही रेसिपी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि खायला देखील खूप सुंदर लागते. दुसऱ्या दिवशी तर खूप सुंदर लागते. धन्यवाद.